तिखटाची गोड आणि आंबटची तिखट भेळ लगेच करता येते, पण आयुष्याची चव सहजासहजी नाही बदलता येत. 6वीला असन बघा, शाळा सुटली की इथल्या गाड्यांवर प्लेटा धुवायला यायचो. घरी तेवढीच आईला मदत. साबणाच्या पाण्यानं हात चरचरायचं आणि शाळेत घामानं हातातनं पेनच सटकायचं. तसं शिक्षणातनं मन आधीच निसटलं होतं सोडा. बापानं पुरीचा चुरा केल्यासारखं आमचं जगणं कुस्करलं आणि या गाड्यावरनं त्या गाड्यावर भिरकावलं. एका ठिकाणचा हा महाद्वार रोडवरचा मालक आहे ना, तो मात्र चिंचगोळाच्या पाण्यासारखा निघाला बघा. एकदम दिलदार माणूस. त्यांच्यामुळंच ह्यो दिप्या आज स्वतःच्या गाडीवर उभा आहे. सध्या सीझन सुरू आहे, त्यामुळं पायाचा खांब झालाय आणि हात पळालाय अशीच गत आहे. पण गिराईक वाढलं की नाही माझी जरा धांदल उडती. तेव्हा भावड्याला फोन करतो आणि तो जॉब सुटला की थेट इकडंच येतो बघा. आमच्या दोघांच्या या एकमेकांच्या मिक्स बेळीमुळं नात्याला आपलेपणाची एक वेगळीच टेस्ट आल्या. इथल्या टेस्टीचं म्हणशीला तर बाजारापासून घरापर्यंत तयारी असती बरं का. गोष्टी कशा पारखून घ्यायला लागतात. तशी माझी नजर लहानपणापासून शार्पच आहे. म्हणूनच दुसऱ्याच्या गाडीवरच्या प्लेटी चकाचक धुताना त्यात मला माझा गाडा दिसला बघा. आणि या गाड्याच्या बळावरच पुढच्या बिल्डिंगमध्ये एक लहान गाळा घेतलोय. या कधी तर आपली ही फेमस भेळ खायला.